नमस्कार। इस वक्त हम मौजूद है मुंबई के मंत्रालय परिसर इलाके में, जहां पे आपको पता होगा कि आज चुनाव को लेकर पूरे देश भर में जंग छिड़ी है। वहीं पर मंत्रालय के कर्मचारियों ने भी एक ऐलान कर दिया है, कहीं ना कहीं जो भ्रष्टाचार है चुनाव में दिखता नज़र आ रहा है। आज वो कर्मचारी हमारे साथ है, हमसे बात करेंगे। सर, क्या नाम है आपका? आपण मराठीमध्ये सांगितलं तरी चालणार, काय नाव आहे आपलं ते सांगा. माझं नाव अनंत शंकर दळवी. सर, काय विषय आहे? आज कर्मचाऱ्यांना रस्त्यावर यावं लागलं आहे, काय प्रश्न घेऊन आज आपण रस्त्यावर आहे? आम्ही दी महाराष्ट्र मंत्रालय शासकीय कर्मचारी कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सभासद आहोत. आम्ही दी महाराष्ट्र मंत्रालय व शासकीय कर्मचारी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सभासद आहोत. आणि आज गेली 2022मध्ये 8 जुलै 2022ला पंचवार्षिकची निवडणूक या निवडणुकीमध्ये विद्यमान संचालक मंडळाने निवडणूक निर्णय अधिकारी सतीश तोटावार यांना हाताशी धरून त्यांनी संपूर्ण निवडणुकीचा कायापालट केला व आपल्या हातात आपला विजय घडवून आणला. त्या प्रकरणामध्ये मतदान पेटी अफरातफर प्रकार व मतपत्रिका गहाळ, आम्हाला त्या पत्रिका काही दिवसांनी सापडल्या. त्या पत्रिका आम्ही मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन व कोर्टामध्ये आमचा दावा दाखल असून ती केस आता सध्या सुनावणी सुरू आहेत. तसेच उपनिबंधकाकडे पण आमच्या सुनावण्या सुरू आहेत. आणि ह्या आकासापोटी त्यांनी जे माजी संचालक आहेत, जे रिटायर्ड झालेत, त्या संचालकांना त्यांनी अद्यापर्यंत कोणतीही थकबाकी रक्कम दिलेली नाही. त्यांचं सांगणं असे की सहकार आयुक्ताकडून आम्हाला असं निर्णय आलेला आहे, त्यामुळे आम्ही अद्यापर्यंत ते देऊ शकत नाही. पण सहकार आयुक्तांकडून तसं लेटर आहे की ते म्हणतात की आम्ही असा कोणताही निर्णय दिलेला नाही, तुमची थकीत तुम्हाला मिळायलाच पाहिजे. तरी ते आमची थकीत त्यांनी राखून ठेवलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य की आज कर्ज वाटप करताना की जे सभासद आहेत त्या सभासदांना कुठल्याही पद्धतीचं कर्ज ताबडतोब मिळत नाही. शेवटीचा लास्ट प्रश्न आहे तुमच्याकडे. तुम्ही म्हणताय की जे 4 क्लासचे कर्मचारी त्यांना कुठेतरी लोन भेटत नाही, जी बँकी तुमची जी संस्था ती देत नाही, आणि 1 क्लास लोकांना विदाऊट डॉक्युमेंट किंवा कसली पडताळणी न करता त्यांना लोन अप्रूव्हल होते, असा तुमची आरोप आहे. हो, त्या माध्यमातून सांगण्याचं तात्पर्य असे की गेल्याच काही हप्ते म्हणजे 2022मध्येच आताचे सध्याचे जे व्हाईस चेअरमन आहेत महबूब खान महमूद खान पठाण उर्फ भाऊसाहेब पठाण, हे व्हाईस चेअरमन आहेत आणि ते एका संघटनेचे राज्याध्यक्ष आहेत. तर अशा माध्यमातून ते सेवानिवृत्तीला कमी कालावधी असताना त्यांना 10 लाख रुपये कर्ज दिलं गेलं. त्याबाबतचे पेपर वगैरे आम्ही सबमिट केलेलेच आहेत, ऑलरेडी कोर्टामध्ये पण दाखल केलेले आहेत आणि निबंधकाकडे दाखल केलेले आहेत. आणि ते अनधिकृत कर्ज दिलं गेलेलं आहे, कारण त्यांच्या ऑलरेडी अंगावर पूर्वीचे 4.5 लाख कर्ज असताना परत 10 लाखाची मंजुरी त्यांना देण्यात आलेली आहे. ही कोणत्या कायद्याने देण्यात आलेली आहे? कारण नियमात तसं काही नाही. उर्वरित 11-12 महिने बाकी असताना त्यांना तुम्ही 4.5 लाख अंगावर कर्ज असताना 10 लाख कर्ज कसं काय देऊ शकता तुम्ही? हा नियमाचं उल्लंघन करूनच केलेलं कर्ज आहे. आणि काय झालं एकंदरीत काय सांगू? माझं नाव प्रकाश डांगे. मी दी महाराष्ट्र मंत्रालय कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेची निवडणूक जुलै महिन्यामध्ये सन 2022 सालापासून ते 2027 सालापर्यंत झाली होती. त्या निवडणुकीत आम्ही विरोधी पॅनल ज्या वेळेला निवडणूक अधिकारी सतीश तोटावार यांच्याशी संगनमत करून त्यांनी एकूण 82 मतपत्रिका आम्हाला मतदानाच्या काही दिवसानंतर आम्हाला मतपत्रिका त्या बाहेर मिळाल्या. आणि त्या मतपत्रिका आम्ही रितसर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्या येथे जमा केलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतरही देखील आम्ही उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला आहे. आजही आमचं म्हणणं असं आहे की आज हे जे निवडून आलेले संचालक आहेत तेच नियमबाह्य आहेत. तरी पण नवीन संचालक आता असलेलं संचालक मंडळ आता 2 पदं रिक्त झालेले आहेत. त्या रिक्त पदावरती त्यांची नियुक्ती करण्यासाठी पुन्हा निवडणूक घेण्याची त्यांनी प्रक्रिया घेतलेली आहे. त्या विरोधात आम्ही रितसर उपनिबंधकांची आज सकाळी देखील भेट घेतलेली आहे आणि त्यांना उपनिबंधक आणि त्यांना सर्व पत्रव्यवहार आम्ही केलेले आहेत. काही पुरावे मी तुम्हाला या ठिकाणी सादर करू इच्छितो. कोर्टात विषय सबस्टिट्यूट आहे. आणि त्यानंतर हे जे पत्र आहे हे बघा, हे हायकोर्टाचं आहे. सगळं हायकोर्टात दावा दाखल आहे सध्या. त्याच्या सहकारी निवडणूक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य पुणे यांनाही आम्ही रितसर कळवलं होतं. त्यांनीही अजून ते बघा दिनांक 13/10/2022 पर्यंत अहवाल सादर करावा. आस्थागायीत अहवाल सादर त्यांनाही केलं गेलेलं नाही. अशा पद्धतीने त्यांनाही दिशाभूल केलेली आहे असं आमचं या ठिकाणी जाहीर म्हणणं आहे. असं नियमबाह्य कामकाज या संस्थेमध्ये चाललेलं आहे. त्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे. जे आज 2 स्वीकृत उमेदवार करत आहेत ते नियमबाह्य आहेत असं हे सांगण्यासाठी स्वतः मी येवाडे या ठिकाणी आम्ही काही पदाधिकारी जाऊन उपनिबंधक वाके मॅडम यांच्याशी चर्चा करून
त्यांनाही सूचित केलेलं आहे की हे जे काय चाललेलं आहे ते नियमबाह्य आहे. आपल्या माहितीसाठी म्हणून रीतसर कायदेशीर आजही आम्ही सगळीकडे पत्रव्यवहार केलेले आहेत. एकंदरीत ह्याच्यामध्ये कोणाचं साठं लोटं आहे का? तुम्हाला वाटतंय का असं ज्या प्रकारे ह्या गोष्टी तुमच्या निदर्शनात आल्या, तुम्हाला जे पेपर भेटलेले आहेत, बॅलेट पेपर भेटलेले आहेत, तर ह्या मागे कोण असेल, काय वाटतंय तुम्हाला? याच्यामध्ये एक तर सत्ताधारी पॅनल, आता जो निवडून आलेलं पॅनल आहे तो पॅनल आणि निवडणूक अधिकारी यांच्यात संगनमत झालेलं आहे असा आमचा जाहीर आरोप आहे. सतीश तोटावार यांच्यावरती आमचा जाहीर आरोप आहे आणि त्याच्याच विरोधात मी हायकोर्टात दावा दाखल केलेला आहे. नवीन आलेले संचालक आणि सतीश तोटावार यांच्यावर हायकोर्टात दावा दाखल केलेला आहे. अर्ज दिला संस्थेच्या तक्रारीबाबत, तर त्यावेळी सांगण्यात आलं आम्हाला की तुमचा आम्ही अर्ज विचारात घेऊ नये. आणि मग आम्ही सहकार आयुक्ताकडे गेलो पुण्याला. तिथं त्यांनी हे मंत्रालय कोऑपरेटिव्ह सोसायटी त्यांचं लेटर आहे आणि स्वतः म्हणजे जबाबदार व्यक्ती संचालक जे जबाबदार व्यक्ती जे आहेत शशिकांत साखरकर हे महासचिव आहे आणि संस्थेचे जबाबदार व्यक्ती आहे. संस्था जवळजवळ 250 ते 300 कोटीच्या संदर्भामध्ये चालू आहे. टनवर्क 200 ते 250 वर्षाचं टनवर्क आहे. आणि दुसरा आहे खजिनदार सुधीर कळवणकर. जर संस्थेच्या लेटर पॅडवरती जर त्यांनी म्हणलेलं आहे की संस्थेमध्ये अंदाधुंदी कारभार चालू आहे, हे त्यांचं कायदेशीर पत्र आहे. बघा कायदेशीर पत्र आहे त्यांचे. 7 तारखेला पत्र दिलेलं आहे आणि ते पण कोणाला दिलेलं आहे? आयुक्तांना दिलेलं आहे. आयुक्तांना कळवलं. अजून त्याच्या पण काय कारवाई याच्यावर का कारवाई केली जात नाही? का ह्याच्यावरती ठोस पाऊल उचलले जात नाही? काय कारण काय? हां, याच्यावर असं कारण आहे, जो वाईस चेअरमॅन जो आहे भाऊसाहेब पठाण म्हणून, हा महाराष्ट्र जिल्ह्याचा तो अध्यक्ष आहे संघटनेचा आणि त्या संघटनेच्या माध्यमातून तो दबाव आणतो. आणि तो दबाव आणतो म्हणजे अशा प्रकारे की तुम्ही कारवाई करू नका, कारण मी संघटने ऑल महाराष्ट्राचा मी अध्यक्ष आहे. त्यामुळे त्याला बरोबर कुठेतरी अन्याय होतो असं वाटत नाही? अन्याय होतो आमच्यावरती. सोसायटीमधला जो सभासद आहे त्या प्रत्येक सभासदावरती अन्याय होतो. कारण तो साधं लोन कर्ज काढायला गेला, छोटं लोन मोठं लोन जे कर्ज करा किंवा इमर्जन्सी, त्याला ते मिळत नाही. बट एखाद्याचं लोन पास झालं ना 3-3 महिने 4-4 महिने लागतात. मग कारण इमर्जन्सी कशाला म्हणतात, आता टाकलं की उद्याला की संध्याकाळपर्यंत मिळालं पाहिजे, तशा प्रकारे 4-4 होते. आणि आता संस्थेची अशी परिस्थिती आहे की संस्था सभासदांना कर्ज देण्यासाठी पैसा नाही आहे. मग आमचा जो निधी होता पूर्वीचे जे संचालकांनी जो निधी राखून ठेवलेला तो निधी गेला कुठं? मग त्याची आम्ही विचारणा केली असं तर उद्या आमचं सरकार आहे, आम्ही बघून घेऊ काय करायचं, अशा प्रकारे उद्धट उत्तरं देतात. मग जो निधी होता, आता ज्यावेळी शताब्दी करायच्या टायमाला आम्ही जवळजवळ 10 कोटी रुपये जमा केलेले, ते गेले कुठं? की नवीन शताब्दी आता 75 वर्ष झाले, त्या अहवाल ज्यांनी 74-75चा जो अहवाल शासनाने दिला त्यावरती पण त्यांनी खाडाखोड त्या अहवालावरती दिलं. तर अहवाल आता नाही येणं तर दाखवल्याचं की अहवाल कसा पाहिजे सर्वसाधारण सभेमध्ये, त्याच्यामध्ये पण खाडाखोड दिलेले. पण आता ह्या सर्व गोष्टीला कुठेतरी ह्याचा न्याय भेटेल असं तुम्हाला वाटतं? नाही भेटत नाही म्हणून आम्ही हा सर्व प्रकार होतो. पण येणाऱ्या अधिवेशनमध्ये आता जे येणाऱ्या जुलैचं अधिवेशन होणार, जुलैच्या 15 तारखेचं अधिवेशन आहे, त्यावेळी आम्ही सहकार आयुक्त कार्यालयामध्ये आमरण उपोषण करणार. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथं आमरण उपोषणला बसणार आहे. कारण का आम्ही प्रत्येक कर्मचाऱ्यांनी जवळजवळ 350 ते 400 लोकांनी अर्ज दिलेले आहेत. सोसायटीला दिलेले आहे, निबंधाला दिलेलं आहे आणि आयुक्ताला दिलेलं आहे. आणि संपूर्ण त्या सोसायटीचा अहवाल तयार करून आम्ही सादर केलेलं आहे. तरी अजून त्याच्यावरती कारवाई होत नाही. म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे. यासाठी येणाऱ्या अधिवेशनमध्ये आम्ही आमरण उपोषण पुन्हा आयुक्त कार्यालयाला बसणार आहेत.